जसं तुम्ही म्हटलात की आता न्यूक्लिअर सिस्टीम आली आहे, अगदी हम दो हमारे दो. मग आता यामुळे असं झालंय की त्या एका मुलाकडून किंवा एका मुलीकडून खूप अपेक्षा वाढल्यात. येस, इंजिनिअरिंगला अगदीच लाखो बरोबर. रुपये खर्च केला, बरोबर हे आहे, सगळं बरोबर. झालं. मग हे सगळं करून जर त्यांना चांगला जॉब नाही मिळाला तर अगदी तेच पॅरेंटांना कोसतात की तुझं येस, काही होत नाही, होत नाही, तू आणि काही मग करू ते शकत तसं नाही. विचार करायला लागतात. बरोबर. मग अशा पालकांनी काय केलं पाहिजे? आता अशा पालकांनी सुरुवातीला त्या मुलामध्ये कोणते गट आहेत अगोदर निरीक्षण करा की त्याला काय आवडतंय, काय नाही आवडत. काय होतंय की आपल्यामध्ये आता मराठी समाजात किंवा आपल्या महाराष्ट्रात एक विचार काय केला की एक गेला की एकाच्या पाठीमागे सगळेच जातात. आता विषय असं झालाय की बाबा दोघच आहेत किंवा एकटाच मुलगा आहे, हा मुलांना आता ज्या कॅपॅसिटीने सुरुवातीला अपमान सहन करण्याची क्षमता होते ही लोकांची आता राहिलेली नाही. मग त्याला वाटतं की बाबा आपल्याला असं झालं पाहिजे, लगेच मिळालं पाहिजे, जलद मिळालं पाहिजे, त्यासाठी काय प्रयत्न करायला लागले, त्यासाठी काय कष्ट घ्यायला लागतील. तर याच्यावरती जर त्यांनी काम केलं आणि सुरुवातीपासूनच प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला किंवा त्या मुलाला किंवा त्या मुलीला नेमकं काय आवडतंय याच्यावर सर्च केलं आणि त्या आवडीनुसार त्याला काम करायला सांगितलं तर 100% रिझल्ट ओरिएंटेड काम होईल. आज बाहेरच्या देशात त्या मुलाला काय आवडतं लहानपणापासून ठरवलं जातं की ह्याला काय करायचं. आज आपल्याकडे ती सिस्टम आलेली आहे, परंतु काय होतं रुरल एरिया आपलं जास्त असल्यामुळे ग्रामीण भागात हे जमत नाही, सिटी लेवलला चालतंय, तरी सुद्धा काही मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत. मग त्याच्यावरती त्यांनी काय काम करायला पाहिजे, तर सुरुवातीपासून त्यांना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मध्ये ठेवलं पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.